बाल्कनीत बसून दिनेश पाटील चहाचा आनंद घेत होते. तेवढ्यात त्यांच्या मित्राचा मुलगा राहुल आला. राहुल नुकताच एका खासगी विमा कंपनीत एजंट म्हणून काम करतोय. चहा पीत पीत राहुलनं विमा पॉलिसीबद्दल मोठमोठ्या गोष्टी सांगितल्या आणि एक पॉलिसीही विकली. काही दिवसानंतर खरेदी केलेली विमा पॉलिसी ही बिनकामाची असल्याचं दिनेश पाटील यांना लक्षात आलं. ही गोष्ट केवळ दिनेश यांचीच नाही, देशभरात मोठ्या प्रमाणात नको असलेल्या पॉलिसी ग्राहकांच्या माथी मारल्या जातात. विमा व्यवसायात खासगी कंपन्यांच्या प्रवेशामुळे मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. विमा पॉलिसी विकण्यासाठी एजंटवर मोठा दबाव असतो. विक्रीचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी एजंट बऱ्याच वेळेस ग्राहकांना नीट माहितीही देत नाहीत. बऱ्याचदा ग्राहकांना नको असलेली पॉलिसी माथी मारली जाते. अशावेळी पॉलिसीमधील वैशिष्ट्यांची माहिती होईपर्यंत वेळ निघून गेलेली असते. एजंट ओळखीचा किंवा नातेवाईक असल्याने तक्रारही करता येत नाही. अशा निरुपयोगी पॉलिसीचं काय करावं हा मोठा प्रश्न पडतो. पॉलिसी कायम ठेवल्यास आर्थिक नुकसान सोसावं लागतं. अशा पॉलिसीत विम्याचं कवचही फारसं नसतं. अशा स्थितीत ग्राहक कोंडीत सापडतो. अशा पॉलिसीमध्ये आणखी गुंतवणूक करण्यात शहाणपणा नाही. शक्य तितक्या लवकर अशा पॉलिसीतून बाहेर पडणं हा सर्वोत्तम मार्ग आहे. एखाद्या विमा पॉलिसीमधून अटी आणि शर्ती तुम्हाला खटकल्या असतील तर तुम्ही पॉलिसी परत करू शकता. अशी सुविधा पारंपरिक विमा आणि युलिपवर मिळते. मात्र पॉलिसी ठराविक कालमर्यादेत परत करावी लागते. निर्धारित कालमर्यादेत पॉलिसी परत केल्यास कोणतीही कपात न होता संपूर्ण प्रीमियर परत मिळतो. निरुपयोगी पॉलिसीतून बाहेर पडण्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे. विमा कंपन्या पॉलिसीची समीक्षा करण्यासाठी वेळ देतात. जर एखादी पॉलिसी तुम्हाला चुकीच्या पद्धतीने विकली गेली असेल किंवा तुम्हाला पॉलिसी उपयोगाची वाटत नसेल तर तुम्ही पॉलिसी परत करू शकता. ही प्रक्रिया तुम्हाला पॉलिसी खरेदी केल्यानंतर 15 दिवसात पूर्ण करावी लागते. या कालावधीत तुम्ही पॉलिसीमधून बाहेर पडल्यास तुम्हाला कोणताही दंड भरावा लागत नाही. या कालावधीला पॉलिसीचा फ्री लुक पिरियड म्हणतात. काही कंपन्या 1 महिन्याचा फ्री लुक पिरियड देतात. पॉलिसीच्या कागदपत्रांसह विमा कंपनीच्या शाखेला भेट द्या आणि संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधा. यामध्ये तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. कंपनीचे अधिकारी तुमच्यावर कायदेशीर दबाव आणू शकत नाहीत. कागदपत्र पूर्तता केल्यानंतर विमा कंपनी तुम्हाला प्रीमियर परत करते. तर अशा वेळी तुम्ही पॉलिसी लॅप्स म्हणजेच रद्द करू शकता. यासाठी पॉलिसीची पुढील प्रीमियर भरू नका. पॉलिसी लॅप्स केल्यानंतर त्या बदल्यात तुम्हाला कोणताही परतावा मिळणार नाही. सुरुवातीला भरलेले हप्ते बुडतात आणि तुम्हाला कोणताही विमा कवच सुद्धा मिळत नाही. पॉलिसी विकत घेऊन 3 वर्षे झाले असतील तर तुम्ही पॉलिसीमधून बाहेर येऊ शकता. याला सरेंडर असे म्हणतात. पॉलिसी सरेंडर केल्यानंतर विमा संरक्षण मिळत नाही. पॉलिसी सरेंडर केल्यानंतर विमाधारकाला काही रोख रक्कम मिळते. तुम्ही पॉलिसी सरेंडर करताच जीवन विमा संरक्षण लगेच प्रभावाने संपते. या पर्यायांतर्गत विमाधारकाला समर्पण मूल्य म्हणून काही पैसे मिळतात. विमा पॉलिसी लॅप्स झाल्यानंतर विमा एजंट आणि विमा कंपन्या पॉलिसीची सुरू करण्यासाठी दबाव टाकू शकतात. निरुपयोगी पॉलिसी रद्द करण्याच्या निर्णयावर ठाम राहा आणि कोणत्याही दबावाला बळी पडू नका. दबावात पुन्हा पॉलिसी सुरू केल्यास दीर्घकाळ मोठं नुकसान सोसावं लागू शकतं. असा सल्ला पर्सनल फायनान्स एक्सपर्ट डॉक्टर राहुल शर्मा यांनी दिलाय. आता जाणून घेऊयात मनी 9चा सल्ला. जर तुम्हीही दिनेशसारखं एखादी निरुपयोगी विमा पॉलिसी खरेदी केली असल्यास जास्त दिवस ओझं सहन करण्यात अर्थ नाही. निरुपयोगी पॉलिसीतून सुटका करून घेण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र या निर्णयामुळे तुम्हाला थोडंसं नुकसान सोसावं लागू शकतं. दीर्घकालीन फायद्यासाठी अशा बिनकामाच्या पॉलिसीमधून बाहेर पडलेलं कधीही चांगलं. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासाठी सबस्क्राईब करा मनी 9, कोडवर्ड श्रीमंतीचा.